नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. मी आता जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे या ठिकाणी कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. परंतु पावसाचा जर आपण विचार केला तर जून महिना संपायला फक्त आठवडा उरलेला आहे. परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पूर्ण पावसाने दमदार हजेरी लावलेली नाहीये. त्यामुळे शेतकरी वर्गासह साऱ्यांच्या चिंता वाढल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात सुरुवातीला 1-2 पाऊस चांगले पडतात, त्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात देखील करतात. पण यावर्षी राज्यभर नाही तर देशभरामध्ये मान्सून कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. एल निनोची स्थिती असल्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरी राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच शेतकरी वर्गाच्या चिंता वाढलेल्या आहेत. आता जून महिना संपायला काही दिवस बाकी आहेत, परंतु मुसळधार आणि समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये पेरण्या खोळंबल्याचं चित्र आहे. आता मी ज्या शेतामध्ये आहे या ठिकाणी शेतकऱ्याने पूर्व हंगामी बागायती कापसाची लागवड या ठिकाणी केलेली आहे. विहिरींना जे काही थोडंफार प्रमाणात पाणी असतं त्या पाण्याचा वापर ठिबक सिंचन साह्याने पिकांना पाणी दिलं जातं आणि कापूस लागवड जळगाव जिल्ह्यामध्ये केली जाते. जर आजचा विचार आपण केला तर शेतकऱ्यांनी शेताची मशागत देखील एप्रिल आणि मे महिन्याच्या पूर्वार्धातच पूर्ण केलेली होती. त्यानंतर जून पासून पेरणीला सुरुवात होते. परंतु आजची स्थिती अशी आहे, जळगाव जिल्ह्याचं जर आपण एकूण लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला तर 5 ते 5.25 लाख हेक्टरवर जे नगदी पीक आहे कापसाची लागवड होते. परंतु यावर्षी जून महिना संपायला आला तोवर फक्त 55 ते 60 हजार हेक्टरवर खरीपाची लागवड झालेली आहे. त्यातही 50 ते 52 हजार हेक्टरवर कापसाची लागवड आहे आणि उर्वरित क्षेत्रावर जी आहे ती मका असेल किंवा उडीद मूग यासारख्या कडधान्य पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. शेतकरी राजा आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेताची कामं देखील खोळंबलेली आहेत. दुपारच्या वेळेस आता आपण शेतामध्ये आहोत. तुम्ही बघू शकतात लांब लांबपर्यंत कोणीही शेतकरी या ठिकाणी नजरेस पडत नाहीये. सकाळच्या सुमारास थोडीफार शेताची कामं आवरण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मान्सून कधी हजेरी लावतो, दमदार पाऊस कधी होतो याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाच्या नजरा लागलेल्या आहेत. पाऊस लांबलेला आहे, शेतकरी वर्ग वाट पाहतोय, पेरण्यांची स्थिती पण खोळंबली आहे. काय परिस्थिती आहे तुमच्या तालुक्यात? एकदम म्हणजे उन्हाळा एकदम जास्त वाटतं इकडे आणि पावसाची फार गरज आहे. तर पाऊस लवकरात लवकर येण्याची शक्यता असं दाखवत आहे, पण आता अजूनपर्यंत 20 तारीख गेली म्हणजे आली पण अजून पाऊस नाही पडला आहे. तर पाण्याची बी फार समस्या आहे. पेरण्यांची काय स्थिती आहे तुमच्या परिसरात? पेरण्यात आता शेतकरी तर पावसावर अवलंबून आहे, तर त्याला तर करून घ्यावी लागते. पण आता काय पाऊसच पडला नाही तर मग ते तर त्याला डबल भुर्दंड बसतो. पेरण्या बऱ्यापैकी खोळंबल्या आहेत. हो, एक आणि थांबून गेले, काही शेतकरी तर थांबून गेले आहे त्याच्यात. अनेक शेतकऱ्यांनी एवढं महागडं बियाणं घेतलं, खतं भरून ठेवली. तर त्यांना जरुरी आहे पावसाची जरुरी आहे काही हालतला. यावर्षी थोडी कठीण परिस्थिती आहे. हो, यावर्षी अजून काय पुढचं आणखीन काही सांगता येत नाही, कारण झाडं बी कमी आहे. एकदम झाडं कपात झाली आहे. उन्हाळा जास्तच एकदम यावर्षी. पावसाची काय स्थिती आहे तुमच्या तालुक्यात? पावसात नाही भाऊ, वेगळं पेरणी होऊन राहिलाय, पण पावसात सध्या नाहीये. तर का डबल करणं वरती काय माहित, पण गरजेचं आहे येणं, पण येत नाही, ऊन तपते. काय लागवड झाली परिसरात? परिसरात कपाशी आणि मका. मका. हो मागच्या वर्षी या जून महिन्यामध्ये हो, पाऊस येऊन गेलता. यावर्षी नाही. यावर्षी नाहीये. कामं पण थांबली का? कामं सगळे काहीच नाही. कामं वाईट परिस्थिती आहे. वाईट म्हणजे पुरी कामं नाही, काही मजूर आहे काहीच नाही. घरी आहे मजूर गिजूर सगळे. कापूसच जास्त लागवड होते कापूस तुमच्या कापूस परिसरात. कापूस बाकी आणि काहीच आता नाही. जे थोडंफार पाणी मग याची व्यवस्था कशी आहे? मग ठिबक वरून एक गिल्लास द्यायची ठिबक वरून जिवंत करायसाठी झाड. आता जर थोडा लांबला पाऊस तर ते पण पाणी राहणार. नाही, ते पण नाही, काहीच नाही. वाईट परिस्थिती आहे. वाईट म्हटलं चांगलं प्यायला पाणी नाही.